अध्यक्ष म्हणून याच महिन्यामध्ये माझा ज्यावेळेला अधिवेशन संपेल त्यावेळेला राज्यव्यापी दौरा मी त्या ठिकाणी सुरू करणार आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचे दौरे आम्ही नियोजित करतो आहोत. पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. अशा वेळेला काही महत्त्वाचे नेते असतील तर त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमसुद्धा त्या जिल्ह्यामध्ये जाऊन करण्याचं आम्ही नियोजित करतो आहोत. त्या दृष्टिकोनातूनसुद्धा काही कार्यक्रम ज्यावेळेला निश्चित होतील त्याला आपल्यामार्फत आम्ही निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. एक उद्दिष्ट आहे याचा संबंध याच्यामध्ये की पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं, महायुतीतला घटक पक्ष या नात्याने जबाबदारीचं भान ठेवत पक्ष विस्तारणं, या दोन गोष्टीवरती आम्ही अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणूनच त्याची महत्त्वाची सुरुवात समाजातला एक घटक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेल आहेत, त्याचे एक अध्यक्ष कल्याण आखाडे आहेत, दुसरे अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे आहेत, आमचे माजी आमदार लवजी कानडे यांनाही त्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत. या पद्धतीने पुढचं काम त्या ठिकाणी होणार आहे. पत्रकार परिषदेचा एक सीमित हेतू होता, तो मी आपल्यासमोर विशद केला. आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण मोकळेपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे. पक्षप्रवेश कोणाचे होणार आहे? मोठे नेते आहेत, मुख्य नावे आहेत, मुख्य नावं आहेत, मोठे नेते आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील आहेत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम पूर्व विदर्भ, कोकण, सगळ्या परिसरातील, मुंबईतील सुद्धा आहेत. आता चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे. एकदा जसे दृष्टिक्षेपात येईल तसं आम्ही ते सांगितलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये वरिष्ठ पातळीवरती काय बैठक झालेली होती, परंतु त्या संदर्भामध्ये व्यापक काही चर्चा होऊ शकली नाही. पण तसं एक संकेत ठरवले गेलेले आहे. धनंजय मोदी पार्टी प्रेसिडेंट नॅशनल प्रेसिडेंट both are the among on the issue of Dhananjay Modi. Every day new controversy is coming surrounding. Anjali Damania has agreed that he is involved in this agricultural attack. So should he resign from by accepting the moral responsibility from the ministry? What is the opinion of Sunil Gadkari? Since beginning as a state president, I have oftenly said with the press that the incidents which happened for Deshmukh murder case, it is very much sensitive. The Chief Minister of the Maharashtra has appointed 3-tier systems of the inquiry. It is going on. Rashtravari Congress Party is of firm opinion that accused should be found out and he should be given maximum punishment. Not only accused, those who are behind the curtain for that particular incidents must be punished for that. This is then Rashtravari Congress Party's official stand. सर, धनंजय मुंडेंचा हेच मराठीत हवंय. अनेक प्रकरणात नाव आलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असा होते विरोधी पक्षाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही. कालचं प्रकरण असू द्या किंवा संजय देशमुखांची हत्या असू द्या, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः याकडे लक्ष देत आहे. मुंडेंचा राजीनामा घेणार का? एक असं आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं, दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं,